स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिविते तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 54वी. स्वामी प्रति कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कुणी समर्थ काय बोलती हसुनी. मल्हाररावाची अमनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तर त्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग त्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे असे आणि सकळ जणांचे तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला. अर्धा मार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटता टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्यासे आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृप कार्याची धरुणी हावं. आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबाविषयी प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय हा समाप्त. शुभम भवतु.